डोमेग्राम लिळ्यांच्या आजच्या 25व्या सत्रामध्ये आपण लिळा घेणार आहोत. उत्तरार्ध 116 क्रमांकाची तथा तरु दुःख निरूपण. तरु म्हणजे झाड, त्याचं दुःख म्हणजे नरक फळामध्ये असलेल्या जीवाचं दुःख स्वामी या ठिकाणी निरूपण करत आहेत. गोसावी परश्रया गुंफे पूर्वे बीजे केले. आमचे स्वामी परिश्रयासाठी गुंफे पूर्वे म्हणजे गुंफेची पूर्व बाजू कुठली आहे त्या विभागामध्ये आमचे स्वामी बीजे करतात. सरीसे भट्टोवास असती तवतेत गांधिया हिवरू ऐसे हिवरू असे म्हणजे त्या ठिकाणी गांधिया हिवरू असे म्हणजे एक हिवरू नावाचा एक वृक्ष आहे आणि त्याला गांधिया म्हणजे असं गोल गोल गाठी झालेले आहेत. म्हणजे बघा आता हे जे झाड आहे ते दुःख फळामध्येच आहे. आता हे झाड योनीचं दुःख कसं काय मिळतं हे लक्षात घ्या. मुळामध्ये आपण आता मागच्या सत्रामध्ये सुद्धा आपण एका झाडाचं दुःख आपण बघितलेलं आहे. स्वामी निरूपण केलं. कुठलं झाड होतं बरं ते आठवत आहे का तुम्हाला? आधड तरु म्हणजे जे धड नाहीये असं मधूनच आलेलं आहे. म्हणजे ते वृक्ष योनीमध्येच आहे. म्हणजे झाड योनी सगळ्यात दुःखदायक आहे. म्हणजे मी असं सांगतो की मनुष्य असेल, मनुष्याला दुःख दिलं तर तो बोलू शकतो, तो त्या संदर्भात विनंती करू शकतो, प्रार्थना करू शकतो वगैरे वगैरे आणि त्याचं ते दुःख कदाचित थांबेल नाही थांबेल पण तो आपलं दुःख व्यक्त तरी करू शकतो. परंतु एखादा प्राणी असेल तर प्राणी आपलं दुःख व्यक्त करू शकतो का? व्यक्त करू शकत नाही. तो ओरडेल, किंचाळेल, परंतु तो सांगू शकत नाही की बाबा समजा एखादी मांजर किंवा कुत्रं ते भुकू शकतं, मांजर म्याव म्याव करू शकते, पण ती का म्याव म्याव करते हे तुम्हाला ती सांगू शकत नाही. की मला चपाती पाहिजे, की थोडंसं दूध अजून टाका याच्यामध्ये, दूध थोडं गरम करून द्या, असं ती सांगू नाही शकत. तुम्हाला त्याचा अंदाज लावा लागतो. मनुष्याकडे ती सोय सुविधा आहे की तो तोंडाने सांगू शकतो. प्राणी फक्त व्यक्त करू शकतात पण सांगू शकत नाही. म्हणजे स्पष्ट सांगू नाही शकत, ते ओरडू शकतात. पण झाड हे किंवा गवत, तृण, रोप, वृक्ष हे अशा प्रकारचं दुःख आहे की ते ओरडू शकत नाहीत, ते बोलू तर शकतच नाहीत, पण ते ओरडू सुद्धा शकत नाही. म्हणजे मनुष्य आणि प्राणी जे आहेत ते किंचाळू शकतात. किंचाळल्याने सुद्धा थोडंसं दुःख जे आहे ते थोडं कमी होतं म्हणा, की थोडंसं काहीतरी बॅलन्स होतं. परंतु ह्यांना तर ती सुद्धा सोय नाहीये की ओरडण्याची सुद्धा सोय नाहीये. अर्थातच ते ओरडत जरी असतील झाडं तरी ते आपल्या कानापर्यंत काही ते येत नाही. जर का आलं असतं तर तुम्ही निश्चितच फुलं तोडणं बंद केलं असतं. एखादं फुल तोडलं आणि त्या झाडाच्या मधनं जर का आवाज आला असता दुःखदायक, तो किंचाळण्याचा जर का आवाज आला असता, तुम्ही झाडाचं फुल तोडलं असतं का सांगा बरं? म्हणजे मनुष्य आणि प्राणी जे आहेत ना ते त्यांना जिथे दुःख प्राप्त होतं ती जागा ते सोडू शकतात, तिथून पळून जाऊ शकतात. परंतु झाड असं एक नरक फळ आहे की त्या झाडाला तुम्ही जर का दुःख दिलं तर ते झाड ओरडू शकत नाही, बोलू शकत नाही, सांगू शकत नाही आणि तिथून ते जाऊ सुद्धा शकत नाही कुठेच. प्राण्यांना किंवा मनुष्याला दुःख दिलं तर ते जिथे जखम दिली त्या जखमेला ते काय करू शकतात? प्राणी असतील तर चाटू शकतात, मनुष्य असतील त्याच्यावर मलम वगैरे लावू शकतात, त्याला हात लावू शकतात. पण झाड असा दुःख आहे की त्या झाडाला तुम्ही जे दुःख देता, मी का सांगतो नेहमी तुम्हाला की फुलं तोडणं, आपण भारंभार फुलं तोडायची आणि ते देवाला व्हायची. त्यांना प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तुम्ही फुल तोडताय त्या फुलं तोडता जिथे तिथे झाडाला जखम होते ती जागा एकदा बघा त्या झाडाची जिथे तुम्ही तोडलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघा तर ते जे झाडाला ज्या ठिकाणी दुःख झालंय ना, झाड तिथे दुसऱ्या फांदीच्या माध्यमातून ती जागा अशी कुरवळू शकत नाही. त्या जागेतलं ते रस जो निघतोय त्या रसाला तो दाबू शकत नाही. तुम्हाला जर का दुःख झालं, जखम झाली, लगेच तुम्ही त्याच्यावर दुसऱ्या म्हणजे ह्या हाताला जखम झाली की त्या दुसऱ्या हाताने त्याच्यावर ते बोट दाबून ठेवता, त्याला मलम लावता वगैरे वगैरे. झाड असं करू शकतंय का? प्राणी असं करू शकतात पण झाड नाही करू शकत. बघितलं असं झाडाच्या एखाद्या फांदीला दुःख दिलं की दुसरी फांदी येऊन तिच्या जवळ येऊन त्या दुःखाला अशी कुरवाळते वगैरे, असं होतं का? झाडाला
तटस्थपणे ते दुःख भोगायचं आहे, त्याला कुठेच काही मलमपट्टी करता येत नाही स्वतःला. अशा प्रकारचे दुःख आहे. मुळातच झाड योनीमध्ये जीव का जातो लक्षात घ्या. पहिले तर मनुष्य देहामध्ये जीव कसा येतो, कारण की युक्त मनुष्याला भोजन घातल्यानंतर मनुष्य देहामध्ये तो जीव येत असतो. मुळामध्ये म्हणजे स्वामींनी सांगितलं की अन्नदान ते उत्तम. आपण सगळ्या लोकांनी काय धरून ठेवलं, अन्नदान बस. लोक फार त्यांना रोग आजार होईपर्यंत आपण त्यांना खाऊ घालतो. डायबिटीस वाल्यांचा शुगर वाढू द्या, ऍसिडिटी वाल्यांचं आम्लपित्त वाढू द्या, तिथपर्यंत आपण त्यांना खाऊ घालतो. अन्नदान उत्तम सांगितलं, पण तुम्ही लक्षात घेत नाही अर्थ तो प्रकरण वशी सांगितलं स्वामींनी. इथे स्वामी जे सांगतात आपल्याला की अन्नदान ते उत्तम म्हणजे कोण्या अर्थाने उत्तम आहे, कारण की या संसारामध्ये जीवासाठी सगळ्यात म्हणजे चांगली योनी कुठली आहे, स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये नरकामध्ये सगळी मनुष्य देहा खालूती नरक फळ येतात. मनुष्य देहापासून म्हणजे मनुष्य देहामध्ये जीव आहे, व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी जीव आहेत, मनुष्य देहा व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी जीव आहेत त्यांना नरक फळ असं म्हणतात, जे दुःख याच्यामध्ये आहेत. मग काही जीव देवता फळांमध्ये आहेत, मोक्ष, स्वर्ग आणि नरक म्हणजे पूर्ण 81,10 देवतांच्या फळांमध्ये जे जीव आहेत ते सुख भोगतायत. आणि मनुष्य देहा व्यतिरिक्त जे इतर जीव आहेत ते कोण आहेत, ते दुःख भोगतायत, ते नरक फळामध्ये आहेत. आणि मनुष्य देह सर्वांगाने कसा आहे, तो निष्पत्तीसाठी युक्त आहे, म्हणजे तो बोलू शकतो, चालू शकतो, तो स्वतःच्या डोक्याने सगळ्यांना अधीनत्वामध्ये ठेवू शकतो, तो मोक्ष प्राप्ती त्याला होऊ शकते, कुठलीही प्राप्ती त्याला होऊ शकते. म्हणजे सर्वार्थाने सर्वाधिकारी कोण आहे, मनुष्य देह सर्वाधिकारी आहे. या मनुष्याला कर्माची निष्पत्ती आहे, कर्म जोडता येतात, कर्म नाचता येतात. बाकीच्या नरकफळामध्ये फक्त कर्म नाचता येतात, जोडता येत नाहीत. कुठल्याही प्रकारची निष्पत्ती नाही, ज्ञान प्राप्त होत नाही, मोक्षाला तो जीव जाऊ शकत नाही त्या योनीतनं. पण मनुष्य देहातनं जीव जो आहे तो मोक्षाला जाऊ शकतो. म्हणजे सर्व फळांमध्ये, सर्व योनींमध्ये, सर्व कर्मफळांमध्ये मनुष्य देह हे सगळ्यात उत्तम मानल्या गेलेला असल्यामुळे आणि ते मनुष्य देह अन्नदानातनं प्राप्त होतं. मुख्यत्वे बहुतांशी युक्त मनुष्याने युक्त मनुष्याला जर का भोजन खाऊ घातलं, युक्त कशाला म्हणतात, ज्या जीवाला पाप पुण्याची निष्पत्ती आहे, म्हणजे कर्मभूमीतला जीव बर का, तो युक्त मनुष्य, ह्या युक्त मनुष्याने दुसऱ्या युक्त म्हणजे कर्मभूमीतल्याच व्यक्तीला जर का भोजन खाऊ घातलं, नवहेतुरहित असं भोजन जर का खाऊ घातलं, तर काय होतं की त्याच्यामुळे मनुष्य देहाची प्राप्ती होते. आणि म्हणून अन्नदान उत्तम म्हणजे तुम्ही ती लीळा वाचा, ते वचन जर का तुम्ही वाचलं ना, त्या वचनाच्या पुढे पण थोडंसं वाचा. का बरं उत्तम अन्नदान, की ते मनुष्यत्वा ते साधी म्हणजे मनुष्य देहाचं फळ त्याच्यातनं प्राप्त होतं. आणि स्वामींच्या दृष्टिकोनातनं जर का बघितलं तर तुम्हाला मोक्षाला जाण्यासाठी, ईश्वर सेवादास्य घडवण्यासाठी मनुष्य देह हे उत्तम आहे. कारण की मनुष्य देहालाच ज्ञान दिलं जातं, पशु प्राणी जीवांना ज्ञान दिले जात नाही. आणि त्या दृष्टीने तुमचा मोक्षाचा मार्गाचं तिकडे संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. आपण म्हणतो ना की तुम्ही असं इथे उभं राहून तुम्हाला गाडी मिळणार नाही, तुम्ही चौकात जर का गेलं तर तुम्हाला तिथे गाडी मिळू शकते. म्हणजे इथे उभं राहण्यापेक्षा तिथे उभं राहणं उत्तम. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की कुठलंही चौक दिसला की तिथे उभं राहणं उत्तम असतं असं नाही, तर तिथे गाडी मिळू शकते म्हणून ते उत्तम. तसं मनुष्यत्वामध्ये, मनुष्य देहामध्ये मोक्ष प्राप्त होण्याची तुम्हाला संधी आहे. म्हणून त्या ठिकाणी मनुष्य देह प्राप्त होणं हे उत्तम आहे, चांगलं आहे. आणि ते अन्नदानामुळे घडू शकतं. म्हणून अन्नदान उत्तम, की ते मनुष्यत्वाते साधी. इतर जे तुम्ही दान देतात याचा अर्थ काय निघाला, आपण फक्त अन्नदान आणि एवढंच बघितलं, परंतु तुम्हाला हे पण त्याच्यातनं निर्णय बघायचा की बाकीचे जे तुम्ही दान देता त्याच्यातनं मनुष्य देह प्राप्त होत नाही, म्हणजे त्याच्यातनं मनुष्य देह प्राप्त होणार नाही. म्हणजे बाकीची दानं अशा पद्धतीची आहेत, अन्नदान अशा पद्धतीचं आहे. आता अन्नदान उत्तम म्हणून तुम्ही केलं आणि तुम्हाला त्याच्यातनं मनुष्य देह प्राप्त होणार आहे. तर आता सध्या आपल्याला तुम्ही एकदा महानुभाव पंथामध्ये आल्यानंतर तुम्हाला अन्नदान उत्तम हे तुमच्यासाठी आता लागू होत नाही, कारण तुम्हाला आता मनुष्य देह जोडायचं नाहीये. लक्षात घ्या, काय जोडायचं तुम्हाला, तुम्हाला मनुष्य देह जोडायचं आहे की नरक फळं जोडायची आहेत.
तुम्हाला आता परमेश्वर जोडायचा आहे की मनुष्य देह जोडून तुम्हाला परत कंटिन्यू आपलं ठेवायचं आहे? तुम्हाला आता कुठलाही देह आता जोडायचा नाहीये. स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष या चारही पैकी कुठल्याही ठिकाणी तुम्हाला आता जायचं नाहीये. तुम्हाला आता परमेश्वर जोडायचा आहे. आणि परमेश्वर प्राप्ती हे उत्तम मानवपंथीय व्यक्तीसाठी अन्नदान हे उत्तम हे वचन आता बाजूला ठेवा. म्हणजे त्या जीवांसाठी स्वामींनी जनरली सांगितलेलं आहे. पण आता तुम्ही एकदा मनुष्य परमेश्वराला जेव्हा तुम्ही प्राप्त होता म्हणजे त्या समर्पणामध्ये तुम्ही आहात त्यावेळेस तुमच्यासाठी काय उत्तम आहे? परमेश्वर प्राप्ती ही उत्तम आहे. आता आपण जी भिक्षा वाढतो म्हणजे कोणी साधू आले वगैरे त्यांना आपण भिक्षा वाढतो, भोजन देतो. आता या माध्यमातून काय होणार आहे की ते जे कोणी साधक येतात स्वामींचे, मग ते वासनिक असोत, स्मरणनिष्ठ असोत, साधू असोत, अनुसरलेले आहोत, भक्त आहेत, यांना आपण जे भोजन खाऊ घालतो मग यांना भोजन खाऊ घालू नये का? म्हणजे काही लोक काय म्हणतात माहिती का, दान देणं हा कर्मभूमीचा धर्म आहे. म्हणजे कर्मभूमी म्हणजे कलियुगीचा धर्म आहे. कलियुगी तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म म्हणजे दान देणं हा कलियुगाचा धर्म आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून तुम्ही जर का दान दिलं तर तुम्हाला देवतांचंच फळ होणार. मग त्यांना म्हटलं का हो, आपले आचरणनिष्ठ लोक आहेत त्यांना जर का दान दिलं, साधूंना दान दिलं तर त्याच्याने सुद्धा ते लोक म्हणतात की देवताच फळ होणार, कारण की दान करणे हा देवतेचा धर्म आहे. आता मला हे सांगा की ध्यान करणं हा सुद्धा देवतेचा फळ हे नाहीये का? देवतेची उपासना केल्या जात नाही का? कृतयुगामध्ये सांगितलं आत्मोपास्य धर्म म्हणजे संलग्नाची उपासना करणे. मग उपासना ही कशा कशाची असू शकते? उपासना जीवप्राप्तीची उपासना असू शकते, देवता प्राप्तीची उपासना असू शकते, प्रपंच प्राप्तीची उपासना असू शकते आणि परमेश्वर प्राप्तीचीही उपासना असू शकते. मुळामध्ये म्हणजे ते एक साधन आहे, ते माध्यम आहे. ते तुम्ही कशासाठी यूज करता? म्हणजे एखाद्या जर का तुम्ही गाडीत बसलात आणि तुम्ही कुठे गेलात, अन्य तीर्थस्थळी गेलात, म्हणजे असा अर्थ आहे का की ती गाडी फक्त अन्य तीर्थालाच जाते? ती गाडी तुम्ही घ्या आणि ती तुम्ही तुमच्या म्हणजे ईश्वर साधकांच्या ठिकाणी ती गाडी नेऊ शकता ना तुम्ही. जसं तुम्ही एखाद्या रिक्षामध्ये बसलात, तिघ जण तुम्ही बसलेले आहात, तिघही वेगवेगळे आहात आणि त्या दोघांना रस्त्यात लागणाऱ्या अन्न मंदिरामध्ये त्यांना जायचं आहे आणि तुम्हाला त्याच्या पुढे असलेल्या आश्रमामध्ये जायचं आहे. म्हणजे रिक्षा तीच आहे, परंतु त्यांनी त्या रिक्षात बसताना त्यांचं माध्यम, त्यांचं साध्य वेगळं ठेवलेलं आहे की त्यांना अन्य मंदिरात जायचं आहे. मग त्याच रिक्षातनं ते कुठे चाललेले आहेत? अन्य मंदिरात चालले आहेत. आणि तुम्ही त्याच रिक्षात बसलेले आहेत, पण तुम्ही तुमचं साध्य वेगळं ठेवलं तर तुम्हाला ती रिक्षा दुसरीकडे घेऊन जाणार आहे. रिक्षाच आहे तसं साधन एकच असणार आहे, परंतु त्या साधनाचा उपयोग तुम्ही कशासाठी करून घेता? तुम्ही देवता प्राप्तीसाठी करताय का? तर देवता प्राप्ती होणार. तुम्ही संपत्ती प्राप्तीसाठी करताय का? त्या साधनाचा उपयोग तर संपत्ती प्राप्ती होणार. जीवप्राप्तीसाठी करतात ते जीवप्राप्तीची, जीवाची प्राप्ती होणार. परंतु तेच साधन, ध्यान साधना ही जर का तुम्ही ईश्वराच्यासाठी उपयोगी लावत असाल तर त्याच्याने ईश्वराची प्राप्ती होईल. देवतेचं नाव घ्याल तर देवतेची प्राप्ती होईल आणि ईश्वराचं नाव घ्याल तर ईश्वराची प्राप्ती होणार आहे. तुम्ही एकाच बँकेमध्ये पैसे टाकताय, म्हणजे पैसे टाकले की ते दुसऱ्याच्याच अकाउंटमध्ये जात आहेत. म्हणजे का जात आहेत? कारण की तुम्ही त्या स्लिपवर अकाउंट नंबर वेगळा टाकलेला आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या अकाउंटला ते पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला अकाउंट नंबर तुमचा टाकावा लागेल. तसं तुम्ही दान जेव्हा करता तेव्हा ते दान तुम्ही देवता साधकांना देत असाल तर तुम्हाला देवता फळ होणार. परंतु तुम्ही ते साधन, तुम्ही जे भिक्षा किंवा जे दान देताय त्या दानावर तुम्ही अकाउंट नंबर जर का परमेश्वराचा टाकला तर ते परमेश्वराच्या खात्यात जमा होत आहे ना ते. म्हणजे तुम्हाला परमेश्वराच्या ठिकाणी दान केल्याचं होतं. आता जे म्हणतात की दान करू नये, लक्षात घ्या सगळ्यांनी की नुसतं घेऊन पळायचं नसतं. कोणी म्हटलं तरी दान हा कलियुगाचा धर्म लगेच आपण धरून निघालोय, तसं नाही. तुमचे जर का आता आपले साधू जे आहेत, मानवापंथी साधू, हे भिक्षा मागत नाहीत का? हे भिक्षा मागतात म्हणजे त्यांना भिक्षा दिल्या जाते. ज्यांच्या घरी ते जातात ते लोक त्यांना भिक्षा वाढतात. म्हणजे भिक्षा काय करतात? दान करतात. मग ती भिक्षा दान देऊ नये का? म्हणजे तुमचा साधू जर का, तुमच्याच पंथाचा साधू तुमच्या घरी आला भिक्षा मागायला, मग त्या साधूंना तुम्ही अन्नदान म्हणजे भिक्षा दान देणार नाही का? ते म्हणाले भिक्षा, तुम्ही म्हटले नाही आम्ही दान देत नाही कारण की दान देणे हा कलियुगीचा धर्म आहे. मग हे लोक दान देतच नाहीत का?
हे लोक लग्नाला जातात तेव्हा ते पाकिट देतात. ते पाकिट देणं म्हणजे काय, दानच आहे की नाही एक प्रकारचं. ते कुणाच्या वाढदिवसाला गेले की पाकिटात पैसे देतात, हे पण दानच आहे की नाही. हे कलियुगाचा धर्म आचरत नाहीत का हे लोक, व्यवहार आचरत नाहीत का, सगळं करतायत. मग ते दान तुम्ही कोणाला देतात यावर डिपेंड आहे ना पूर्ण. तुम्ही जर का ते दान म्हणजे तुम्ही दूध आहे, ते दूध तुम्ही थोडंसं उकळलं तर ते दूधच राहणार आहे. तुम्ही थोडं त्याच्यात तांदूळ वगैरे टाकून जर का तुम्ही उकळलं तर त्याचं खीर होणार आहे. परंतु त्या दुधाला तुम्ही अजून जास्त उकळलं तर काय होणार, त्याची बासुंदी होणार आहे. म्हणजे तुम्ही त्या दुधाचा काय उपयोग करता त्यावर तो पदार्थ होणार. तुम्ही जर का त्याची दूधच ठेवलं उकळून तर त्याला दुधाला दूधच म्हणावं लागेल, त्याला खीर म्हणताच येत नाही, बासुंदी म्हणता येत नाही. तुम्ही खीर बनवली तर त्या खिरीला दूध म्हणता येत नाही आणि बासुंदी म्हणता येत नाही. आणि जर का तुम्ही एकदा बासुंदी बनवली की त्या बासुंदीला दूध म्हणता येत नाही आणि खीरही म्हणता येत नाही. बासुंदीला कोणी खीर म्हणू शकतं का? बासुंदी जर का तयार केली त्याला बासुंदीच म्हणता येईल. तसं तुम्ही दान जे आहे ते परमेश्वराला निमित्त करून परमेश्वराच्या साधकाच्या ठिकाणी ते दान करत असाल तुम्ही, तर ते दान ईश्वराकडे जाईल, एवढं तरी डोकं असलं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण कुठे देतो आहोत त्यावर सगळं डिपेंड आहे. बघा मी म्हणजे शहरामध्ये मी बघतो स्टेशनला, तिथे ना चेक जमा करण्याचं एक हे असतं. म्हणजे तिकडे एक पात्र लावलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तुमचा चेक जो आहे तो चेक त्याच्यातनं आतमध्ये जाईल, अशा प्रकारची तिकडे ती व्यवस्था केलेली आहे. आणि त्यामध्ये काय केलेलं आहे की तिथे 4 अशी खाती आहेत. म्हणजे 4 त्याची आतमध्ये अशी वेगवेगळी व्यवस्था आहे आणि त्यावर त्या बँकेचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर का कॅनरा बँकेचा चेक असेल तिथे कॅनरा बँक जिथे लिहिलेलं आहे त्या खात्यामध्ये, जिथे कॅनरा बँक लिहिलेलं आहे त्या विभागात तुम्ही त्याचा चेक टाका, तो कॅनरा बँकेच्या खात्यामध्ये जाणार. तुम्ही त्याच्या दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बँकेचं नाव लिहिलंय, तिसऱ्या बँकेचं नाव, म्हणजे तुमचा चेक ज्या बँकेचा आहे तुम्ही त्याच विभागात तो चेक टाकायचा आणि तो मग बरोबर तिकडेच जाणार, त्याच बँकेमध्ये जाणार. म्हणजे लक्षात घ्या, याच्यावरून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की तुम्ही दान कुठल्या खात्यामध्ये टाकताय त्यानुसार तुमचं दान जाणार. तुम्ही जीवाला जर का दान दिलं ते अन्य भजन होणार. मग हे लोक त्यांच्या नातलगांना वगैरे भोजन खाऊ घालत नाहीत का, कुणी नातलग आले तर, मग ते पण तर दानच झालं की नाही एक प्रकारचं. म्हणजे हे गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. देवतेला दान दिलं तर देवता फळामध्ये ते आपल्याला म्हणजे ज्या देणाऱ्याला ते हे होणार आहे. आणि म्हणून तुम्ही जर का ईश्वराच्या ठिकाणी दान करत असाल तर ते परमेश्वराला प्राप्त होणार आहे. मग जे मला कोणी म्हणाले की बाबा हे दान देणं हा कलियुगीचा धर्म आहे, त्याच्यामुळे तुम्ही दान केलं तर तुमचे देवताच फळात जाणार. म्हटलं आपल्या साधूंना वगैरे केलं तर, ते म्हणे आपल्या साधूंना करा तर कोणालाही करा, ते देवताच फळ देणार त्याचं, कारण तो कलियुगीचा धर्म आहे. म्हटलं मग बाईसांना वगैरे कोण फळ देणार? बाईसा स्वामींचे भक्त होत्या, भक्ती करत होत्या, ते म्हणे परमेश्वर फळ देणार. म्हटलं नाही, भक्ती करणं हा तर त्रेतीचा धर्म आहे. म्हणजे भक्ती जरी तुम्ही देवाची किती जरी केली तरी फळ देवताच देणार, त्रेती भक्ती हा धर्म. मग तिथे ते अडले ते. अहो म्हणजे आता तिथे का अडले ते, कारण की त्यांच्याही लक्षात आलं की भक्ती करणं हा त्रेतीचा धर्म जरी असला तरी वेदानुसार जर का तुम्ही भक्ती करत असाल तर ते देवता फळाला पावन होणार. परंतु तुम्ही ब्रह्मविद्येनुसार जर का तुम्ही भक्ती करत असाल तर काय होणार, तिथे परमेश्वराला प्राप्त होणार आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या हेतूने करताय त्यानुसार तुमचा हेतू महत्वाचा आहे. तर आता या ठिकाणी आपण बघतोय की अन्नदान हे उत्तम, हा विषय आपण बघतो आहोत. तर कुणी साधू वगैरे आले तर त्यांना आपण अन्नदान करणारच की नाही. मग ते केलं गेलं पाहिजे आणि त्याचं तुम्हाला ईश्वरपैकीच गोमटं मिळणार आहे. देवतेचं फळ किंवा देवते संबंधित तुमचं कुठल्याही प्रकारची निष्पत्ती होणार नाही, हे लक्षात घ्या. अन्यथा ज्ञान असेल तर ते काढून टाका. आणि मग या ठिकाणी आपण बघितलं की युक्त मनुष्याला जर का भोजन खाऊ घातलं, म्हणजे पूर्ण भोजन खाऊ घातलं तर मनुष्यत्व प्राप्त होतं. जर का अपूर्ण भोजन खाऊ घातलं तर काय होईल? अपूर्ण भोजन म्हणजे कशाला म्हणतात की तुम्ही नाश्ताच दिला किंवा तुम्ही भोजन म्हणजे पूर्ण जे झालं पाहिजे. एका मनुष्याचा आहार किती असतो, म्हणजे 2 चपाती, भात, भाजी वगैरे असा आहार असतो, पूर्ण भोजन. परंतु तुम्ही त्यांना एकच चपाती दिली किंवा अर्धीच चपाती दिलेली आहे की थोडंसं वाटीमध्ये तुम्ही त्यांना काही तो पदार्थ दिला, हे खाऊन बघा, टेस्ट करा थोडासा, असं दिलं तर हे तुम्ही कमी अन्न दिलेलं, ह्याला म्हणतात फुटक्रिया. म्हणजे तुम्ही पूर्ण क्रिया केली नाही, ती फुटक्रिया केलेली आहे. क्रिया ही पूर्ण केली गेली पाहिजे तर मग त्याचं पूर्ण गोमटं लागेल.
परंतु जर का ती क्रिया आपण कमी प्रमाणामध्ये जर का म्हणजे आपल्याकडे तेवढं नाही, तुम्ही कमी प्रमाणामध्ये दान दिलं तर त्याच्या तुम्हाला कमी गोमट म्हणजे कमी त्याच्यातनं निष्पत्ती होईल. त्याला फुटक्रिया असं म्हणतात. पूर्ण क्रिया निष्पन्न होणार नाही, अपूर्ण क्रिया निष्पन्न होईल. म्हणजे पूर्ण भोजन जर का घातलं तर मनुष्यत्व प्राप्त होईल, परंतु अपूर्ण भोजन खाऊ घातलं त्याच्याने सुखरूप फुटक्रिया प्राप्त होईल. असंच जर का एखाद्याला दुःख दिलं, अपूर्ण दुःख म्हणजे कानाखाली मारली, थोडंसं त्याला तुडवलं वगैरे, असं म्हणजे त्याला दुःख दिलं, त्रास दिला. आपण कुत्र्याला वगैरे दगड मारतो, झाडांची पानं बिनं तोडतो, झाडांना दुःख देतो, फुलं तोडतो देवाच्या नावाखाली, तर याच्याने दुःखरूप फुटक्रिया निष्पन्न होते. म्हणजे मी जे तुम्हाला ते जे सांगतो की हे तोडू नका, ते तोडू नका, हे कशासाठी सांगतो की आमचे साधू लोक सुद्धा पानं फुलं तोडत नाही. ते सांगतात तुम्ही तोडा. तुम्ही विचारा बरं कुठल्या तरी साधूंना, बाबा तुम्ही का नाही तोडत, तुम्ही तोडा. ते म्हणतात नाही नाही, त्याच्याने दोष लागतो. पण तो दोष फक्त साधूंनाच लागतो का, ग्रस्तांना पण लागतो, हे पण लक्षात घ्या. मग आता मी त्याला तुम्हाला निर्णयाचा आधार पण देतोय, म्हणजे प्रमाण सुद्धा देतोय की अशा पद्धतीने जर का झाडाची पानं फुलं जर का तुम्ही तोडली तर काय होतं, त्याच्यामुळे दुःखरूप फुटक्रिया निष्पन्न होते. एखाद्या कुत्र्याला दगड मारला, एखाद्याचं तंगडं तोडलं, मारून नाही टाकलं, तंगडं तोडलं वगैरे, तर त्याच्यामुळे काय होतं की दुःखरूप फुटक्रिया निष्पन्न होते. आणि मग आपल्याला हे असं कधी कधी भोगायला मिळतं ना की तुम्ही दिवसभर चांगले होते आणि एकदम दुपारनंतर तुमचं डोकं दुखायला लागलं, ही दुःखरूप फुटक्रिया आहे. संध्याकाळी अचानक एकदम चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळाली की आपल्याला पैसे मिळणार आहेत, नोकरी लागलेली आहे वगैरे, ही चांगली बातमी ऐकायला मिळणं, तर हे काय आहे, सुखरूप फुटक्रिया आहे. ही छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये असते, म्हणून ही जास्त दिवस टिकत नाही. एखादं सुख हे 8 दिवस टिकतं, 1 महिनाभर टिकतं, 10 वर्ष टिकतं. 10 वर्षांनी ती फुटक्रिया संपली की परत दुःख चालू होतं. मग आपण म्हणतो हे 5-10 वर्ष चांगलं श्रीमंत होते ही व्यक्ती, परंतु काय झालं, अचानक ग्रह फिरले आणि हे 10 वर्षानंतर हे असे यांना अशी परिस्थिती आली, म्हणजे कंगाल झाले. म्हणजे 10 वर्ष ती सुखरूप फुटक्रिया होती म्हणून ती भोगली, दुःखरूप फुटक्रिया झाली, मग ते आता दुःख परत वाट्याला आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण युक्त मनुष्य आणि युक्त मनुष्याला भोजन घातलं की काय होतं, अन्न म्हणजे मनुष्यत्व प्राप्त होतं, मनुष्य देहाची निष्पत्ती होते, हे बघितलं. जर का अपूर्ण भोजन खाऊ घातलं तर फुटक्रिया, अपूर्ण दुःख दिलं तर दुःखरूप फुटक्रिया, पूर्ण दुःख दिलं तर जडत्वादी वगैरे असे काही प्राप्त होतील. आणि मग हे मनुष्यत्वाचेच आली. परंतु अशा या मनुष्याला जर का तुम्ही भोजन खाऊ घातलं तर मनुष्यत्व प्राप्त होईल, परंतु त्या मनुष्याला जर का तुम्ही दुखवलं, त्याचं अंतःकरण दुखवलं, आपण अंतःकरण दुखवत असतो की आपण म्हणतो की बाबा, म्हणजे कोणी विचारलं का हो आमचं घर कसं वाटलं तुम्हाला, आपण म्हणतो आम्हाला काही एवढं काही खास वाटलं नाही तुमचं घर, भाजी कशी झाली, हां हे ह्याच्यापेक्षा चांगली भाजी तर आम्ही बनवतो. म्हणजे तुमच्या या बोलण्यामुळे काय झालं की समोरचा व्यक्ती दुखावल्या गेला. जर का असं म्हटलं की निरूपण ऐकणारे सगळे मूर्ख लोक आहेत, असं जर का मी म्हणालो तर काय होईल, सगळे लोक एकाच वेळेला दुखावल्या जातील. ह्याला म्हणतात दुखावणं. तुमचे सगळ्यांचे अंतःकरण काय होतील, दुखावल्या जातील. अरे दादा असं कसं काय म्हणाले, राग येईल एखाद्या वेळेस. हे दुखावल्या जाणं म्हणजे एकमेकाचं जर का आपण अंतःकरण दुखावलं, आता ते अंतःकरण दुखावण्यामध्ये सुद्धा काय आहे, माप आहे, प्रमाण आहे की त्याचं अंतःकरण आपण कमी प्रमाणात दुखवतोय की अधिक प्रमाणामध्ये दुखवतोय. म्हणजे एखाद्याला आपण दंडवत नाही केला तर तो कमी प्रमाणात दुखवला जातो, पण एखाद्याचं जर का आपण त्याला 2 शब्द रागात बोललो तर तो जास्त दुखावला जातो. 4 लोकांमध्ये जर का त्याचं वर्म आपण काहीतरी काढलं, त्याचा दोष एकदम 4 लोकांमध्ये दाखवला की हे आधी चोर होते, तर त्याच्यामुळे तो अधिक दुखावला जातो. म्हणजे त्याला तुम्ही जे दुखावतायत त्याचं प्रमाण किती आहे, कमी दुखावल्या जातोय की मध्यम दुखावल्या जातं. कमी दुखावल्या जात असाल तर त्याच्यामुळे काय होतं की युक्त मनुष्याचं अंतःकरण दुखवलं तर चलद्रूपाचे लेप लागतात, म्हणजे किडा मुंगी वगैरे याच्यामध्ये तो जीव जातो. म्हणजे कमी प्रमाणात मन दुखवलं असेल तर किडा मुंगीमध्ये तो जाईल, जास्त प्रमाणात दुखवलेला असेल तर मग तो मोठ्या पशूंमध्ये वगैरे तो जाऊ शकतो, किंवा त्याच्याही पेक्षा मोठ्या याच्यामध्ये दुखवला असेल तर तो हत्ती वगैरे या मोठ्या प्राण्यांमध्ये तो जीव जाऊ शकतो. म्हणजे अशी निष्पत्ती होते. आता मग युक्त मनुष्याने जर का चलद्रूपाची हिंसा केली, किडी मुंगी जर का मारली, तर काय होईल, एखादा पशु मारून टाकला, पक्षी मारून टाकला, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की
चलद्रुपाची हिंसा केल्यामुळे, चलद्रुप म्हणजे जे चालणारे आहेत त्यांना चलद्रुप असं म्हणतात, इकडून तिकडे जाऊ शकतात ते, त्यांना चलद्रुप म्हणतात. त्यांची जर का हिंसा घडली तर मग स्थावरामध्ये स्थावराचे लेप लागतात. जर का मुंगी मारली असेल तर गवतादिकामध्ये तो जीव जाईल. हत्ती मारला असेल तर वडामध्ये जाईल. हत्ती मोठा प्राणी आहे आणि वड हे सुद्धा सगळ्यात मोठं झाड आहे, म्हणजे 1000 वर्ष जगणारं ते झाड आहे. तर म्हणजे त्या मनुष्याने, युक्त मनुष्याने जर का चलद्रुपाची हिंसा केली तर ज्या चलद्रुपाची हिंसा केली त्यानुसार तो त्या त्या स्थावरामध्ये जाणार. चलद्रुप म्हणजे चालणारे आणि स्थावर म्हणजे न चालणारे, एकाच ठिकाणी स्थिर स्थावर झालो असं म्हणतो ना आपण, म्हणजे एकाच ठिकाणी राहणारे. किंवा स्थावर मालमत्ता म्हणजे, स्थावर म्हणजे बंगला जागा वगैरे असते ती एका ठिकाणीच राहते. पैसे इकडचे तिकडे आपण नेऊ शकतो, गाडी इकडे तिकडे नेऊ शकतो, जमीन आपली मात्र इकडे तिकडे नेता येत नाही. तर ही स्थावर म्हणजे झाड गवत वगैरे हे सगळे स्थावर याच्यामध्ये येतात. तर त्यांना जर का दुखवलं, म्हणजे पशु प्राण्यांना जर का दुखवलं किंवा त्यांची हिंसा घडली तर त्याच्यामुळे आपण स्थावरामध्ये आपला जन्म होऊ शकतो, ते कर्मफळ आपल्याला लागू होतं. आणि स्थावराची जर का तुम्ही आता गवत तोडलं, झाडं तोडली वगैरे हे सगळं काय केलं, लक्षात घ्या काय सांगतोय. फुलं तोडण्याचा विषय परत परत येतोय बरं का आपला. का सांगतोय मी, तर त्याला आधार आहे की जर का तुम्ही स्थावराची हिंसा केली, म्हणजे गवत तोडलं, फुलं पानं जर का तोडली तर याच्यामुळे चौकडीला पुरवणी होते. म्हणजे कलियुगाच्या अंती चौकडीचं नरक जे आहे 60 लाख वर्षाचं आहे बरं का. इथे 60 दिवस लॉकडाऊन आपल्याला चालना झाला की, म्हणजे 60 दिवस लॉकडाऊन मध्ये राहायचं म्हणजे किती अवघड काम झालं हे. परंतु तिथे 60 लाख वर्ष राहायचंय. रिहर्सल चालू आहे बरं का ही. 60 लाख वर्ष तिकडे राहायचंय. 60 दिवस इथे तुम्ही राहू शकता का घरामध्ये? लक्षात घ्या. तुम्ही, तुमचं उत्तर की बाबा नाही आम्ही 60 दिवस घरामध्ये सुद्धा राहू शकत नाही. मग तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की मग तुम्ही 60 लाख वर्ष राहाल का चौकडीमध्ये? अर्थातच तुमचं उत्तर असणार की नाही, कारण की तिथे एकदा आतमध्ये गेलं की तो 60 लाख वर्षांनीच तिकडचा दरवाजा उघडणार, बाहेर पडायचा. 60 लाख वर्षांनी आतमध्ये जायचा दरवाजा उघडतो आणि 60 लाख वर्षानंतर बाहेर जाण्याचा दरवाजा उघडतो. तोपर्यंत तुम्ही आतमध्येच आणि कंटिन्यू दुःख तिथे भोगायचं. इकडे सुख बीक असं काही नाहीये, सलग दुःख इथून तिथून आहे. आता उन्हाळ्यामध्ये तरी एक चांगलं असतं की दिवसभर ऊन असतं पण संध्याकाळी सावली तरी असते, काळोख असतो, शांतता असते, थंडावा असतो. परंतु तिथं तसं नाहीये. तिकडे 24 तास, इकडे रविवारची सुट्टी वगैरे पण काही नसतं बरं चौकडीमध्ये. आता ते कंटिन्यू तुम्हाला असं दुःख भोगायला मिळतं. आता हे कुठे भोगायला मिळणार? चौकडी. 60 लाख वर्ष म्हणजे 4 युगांचं जे काही कालावधी सांगितला, 32 लाख कृतयुग, 16 लाख त्रेत, 8 लाख द्वापर आणि 4 लाख कलियुग. हे सगळे लाख जमा केले की 60 लाख होतात. म्हणजे 4 युगांमध्ये जी तुम्ही पाप केलेली आहेत, स्थावरांची वगैरे, जे काही दुखवलेलं आहे स्थावरांना, म्हणजे गवत, झाडपाला वगैरे ह्यांना जे तुम्ही तोडातोडी त्याची केलेली आहे, दुखवलेलं आहे, ह्याच्यामुळे चौकडीला पुरवणी होते. म्हणजे चौकडीचे जे दुःख आपण जोडून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला, तसं असतं ना की ते भाजी एकदा जर काय वाढलेली आहे पण ती तिखट कमी आहे तर त्याच्यासाठी तरी वेगळी बनवलेली असते, रस्सा, मग ती तरी त्याच्यावर वाढली जाते म्हणजे एक्स्ट्रा अजून तिखट. तसं तुम्ही तर ते आपण चौकडीचे दुःख जोडलेलंच आहे. कलियुगामध्ये जे लोक जन्मले ना, स्वामी सांगतात कलियुगी जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक. म्हणजे जन्माला कलियुगात आलो त्या दिवशीच आपल्याला सगळ्यात पहिला काय आहेर भेटला असेल तर तो चौकडीचा मिळालेला आहे. सगळ्यात पहिले चौकडी लागली. आपण तर इकडेच प्रॉपर्टीसाठी भांडतोय, ही जागा माझ्या नावावर झाली पाहिजे, ती जागा माझ्या नावावर झाली पाहिजे. ज्या दिवशी तुमचा कलियुगात जन्म झाला त्या दिवशी तुमची चौकडीमध्ये जागा आरक्षित झालेली आहे, फुकटमध्ये आपल्याला ती मिळालेली आहे. जाणार का आपण तिकडे? जायचंय का? तिथे कुणालाही जायचं नाहीये. मानवपंथी लोकांनी तरी कमीत कमी हा भाग लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला तिकडे जायचं जर का नसेल तर त्याचा उपाय देवानी सांगून ठेवलेला आहे. अनुसरण हा त्याचा उपाय आहे. अनुसरला तर तुम्हाला तिकडे जाण्याची काहीही गरज तर नाहीच आहे, पण जाण्याचं परमेश्वर काय करते? टाळतील. आणि म्हणून त्या ठिकाणी ऑलरेडी आपण दुःख जोडून ठेवलं चौकडीचं. परंतु तुम्ही इथे जर का आता जेवढे इथे तृणाची, गवताची, झाडांची हिंसा कराल, त्यांना दुःख द्याल, तेवढं दुःख चौकडीतलं वाढत जाईल. म्हणजे या गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे. आता हे आपण बघितलं की झाडांमध्ये, गवतांमध्ये आपल्याला जन्म कसा मिळतो?
आलं का लक्षात? आठवलं तुम्हाला? कसा मिळतो सांगा? की एखाद्या चलद्रूप म्हणजे किडा मुंगी वगैरे यांना जर का त्यांची हिंसा केली, आपण हत्या केली, तर मग स्थावरामध्ये जन्म होतो. आता बघा, स्थावर हे मुळातच नरक फळ आहे. मगाशी आपण काय बघितलं, तुम्ही गवताला किंवा तुम्ही झाडांना दुःख दिलं तर ते ओरडू शकत नाही, किंचाळू शकत नाही, तुम्हाला सांगू शकत नाही, तुमच्याविषयी तक्रार कोणाकडे करू शकत नाही. त्यांना झालेली जखम आहे ती जखम ते कुरवाळू शकत नाही, नीट करू शकत नाही, आणि सोबतच ते इकडून ते पळून सुद्धा जाऊ शकत नाही. एवढं दुःख या झाडाला आहे. म्हणजे जे दुःख त्यांना प्राप्त होईल ते गपचूप तिथे दुःख ते भोगायचं, तिथे माफीचा अर्ज वगैरे काही त्यांना देता येत नाही. गपचूप ते दुःख तिथे भोगत उभं राहायचं. पाऊस पडला तरी तिथेच, ऊन पडलं तरी तिथेच, थंडी पडली तरी तिथेच. अशा प्रकारचं दुःख या झाडाला आहे. तर हे जे दुःख आहे, आणि एवढं दुःख भोगत असताना आता स्वामींनी जे झाड दाखवलेलं आहे, गांधिया हिवरू कथन, म्हणजे तुम्ही नरसिंह मठाच्या समोर ते ठिकाण आहे. आपण मागे बघितलं औसाची काठी, म्हणजे औसा स्वामींविषयी परमेश्वर कसे आहेत, गोसावी चिंतामणी कामधेनू कल्पतरू असं जी सांगते गणपत आपल्याला. त्या ठिकाणाहून तिकडे थोडंसं पुढे आपण जर का गेलो, त्याला लागूनच पुढे 2 स्थान आहेत. तिथे गांधिया हिवरू कथन ही लीळा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे तिथे ते स्थान आपल्याला बघायला मिळतं. तिथे ते झाड होतं, कुठेतरी आसपास ते झाड होतं, आणि स्वामी आता जिथे ते आपल्याला स्थान दिसतंय त्या स्थानाच्या ठिकाणी स्वामी उभे राहिले, आणि स्वामींनी ते झाड दाखवलेलं आहे भटोबासांना. आणि स्वामी म्हणतात, वानऱ्या देखील तरुची दुःखे. बघितलं का हे झाडांची दुःख? बघा, हे मुळातच नरक फळामध्ये जन्मलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी मुळातच ह्याला कितीतरी दुःख भोगायला, म्हणजे त्याच्या त्या कर्मफळामध्येच इन्क्लूड आहे, त्याला ते भोगावंच लागतंय. परंतु म्हणजे असं कोंबडी आहे, कोंबडीला म्हणजे तिच्या कर्मफळामध्ये ते आहेच. कोणी कोंबड्या असं खास पाळत नाही की बाबा ही आम्ही पाळलेली कोंबडी, असं नसतं. ते कापायसाठीच असते ती कोंबडी, म्हणजे तिचं ते आयुष्यच दुःखदायक आहे. तर झाडाचं जे कर्मफळ जे आहे ते दुःखदायकच आहे. आणि मग त्याच्यामध्ये परत आता ह्याला काय झालेलं आहे, गांधिया म्हणजे त्याला गाठी गाठी आलेल्या आहेत. बघा, तुम्हाला जर का गाठी आलेल्या आहेत, समजा एखादा मच्छर चावलं किंवा मुंगी चावली, तर आपण इथे चोळतो आणि गाठ येते आपल्याला थोडी, तर ती गाठ एवढी वेदनादायक असते. आता सध्या उष्णता आहेत, उष्णता जे आता ऊन तापतं, याच्यामध्ये आपण पाणी कमी पित असतो, आपले पचन चांगलं होत नसेल, तर मग आपल्याला काय होतात, उष्णतेचे फोड येतात, घामोळ्या येतात वगैरे. ह्या ज्या काही गोष्टी आहेत एवढ्या दुःखदायक आणि तापदायक असतात. एक जरी फोड असेल तरी तो त्रासदायक असतो बरं का एकदम. आणि आत्ता तर गाठ म्हटल्यानंतर आधी तर भीतीच वाटते की कसली गाठ आहे. म्हणजे लक्षात घ्या की त्या झाडाला जे काही गाठी गाठी झालेल्या आहेत ते उगाच नाही झालेल्या आहे, की ती डिझाईन नाही आहे. तर ते दुःख आहे, त्याला काहीतरी दुःख ते भोगायला प्राप्त झालेलं आहे, आणि ते आता त्याच्या नशिबी आहे, आणि त्याच्यामुळे त्याला वेगळा त्रास आहे, एक्स्ट्रा म्हणजे अवांतर आहे तो त्रास त्याला भोगायला, म्हणजे ॲडिशनल आहे तो नंतरचा. आता अर्थातच ते सुद्धा त्यांनी काय केलेलं, जोडलेलं आहे. म्हणजे एखाद्या चलद्रूपाला मारत असताना, चलद्रूपाला मारल्यानंतर गवताचा वगैरे जन्म मिळणार आहे समजा, किंवा झाडांचा जन्म मिळणार आहे, तर त्या चलद्रूपाला मारत असताना त्यांनी त्याला काहीतरी त्रास देऊन मारलेला आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे आता तुम्ही जर का काही व्हिडिओज बघितले की जिवंत प्राणी त्या गरम पाण्यामध्ये टाकतात आणि त्यांना जिवंतपणेच ते उकळवतात. अशा पद्धतीने त्यांना काही दुःख देऊन जर का ते केलेलं असेल, तर मग मग त्याला ते चलद्रूपाची योनी निष्पन्न होईल, आपल्या स्थावराची योनी निष्पन्न होईल, आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दुःख त्याला प्राप्त होतील. आणि म्हणून इथे स्वामी त्यांना भटोबासांना दाखवतात, वानर्या देखील तरुची दुःखे. म्हणजे झाडांची दुःख तुम्ही बघताय का? वृक्षत्व ही पातल्या परी अवांतरा दुःखाचा भोगू न चुकेची. वृक्षत्व पातल्यानंतर म्हणजे आपण काय म्हणतो की नको आता याला, आधीच यांनी एवढं काम केलेलं की आता त्याला आता काही तुम्ही काम करायला लावू नका, तो बिचारा थकलेला आहे असं म्हणतो आपण. परंतु इथे ऑलरेडीच या झाडाला दुःख आहे, आणि दुःखामध्ये स्वामी काय म्हणतात, अवांतर दुःखाचा भोगू न चुकेची. अवांतर दुःख म्हणजे हे सुद्धा काय फुटक्रिया आहे. हे ज्या काही फुटक्रिया जोडलेल्या आहेत, या फुटक्रिया अशा पद्धतीने भोगायला मिळतात. एका झाडाला काय असतं की
मी मागे माझ्या एकाच्यामध्ये लिहिलेलं होतं की ज्या झाडाच्या सावलीत आपण बसलेलो आहे ते झाड उन्हात आहे हे कधीच विसरू नका. म्हणजे ते झाड उन्हामध्ये भोगतंय ते दुःख, हे दुःखरूप फुटक्रिया आहे. त्यांनी त्या जलद्रुपाला, युक्त मनुष्याने जलद्रुपाला त्रास देत असताना जे काही छोटे मोठे अजून त्रास देईल, म्हणजे जलद्रुपाची हत्या करताना, जलद्रुपाची हत्या केल्यामुळेच स्थावरामध्ये तो आला. परंतु त्यासोबतच त्यांनी जे काही छोट्या मोठ्या अजून फुटक्रिया, दुःखरूप फुटक्रिया जोडून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याला ते फळ मिळालेलं आहे. आता कधी कधी असं असतं की एखादा कुत्रा आहे तो नरक फळामध्येच आहे, परंतु त्याचं ऐश्वर्य बघा तुम्ही, एसी गाडीमध्ये तो फिरतो. आपण आपल्यासारखे लोक उन्हात तानातनं चालताना घामाघूम असताना त्या एसी मधल्या कुत्र्याला बघतात. आम्ही म्हणतो कुत्र्याची मजा आहे बरं का. मजा आहे म्हणजे का मजा आहे? कारण की त्यांनी सुखरूप फुटक्रिया जोडून ठेवलेली आहे. तो नरक फळामध्ये जाऊन सुद्धा सुखरूप फुटक्रिया आहे, एसी विसी सगळं काय आहे त्याला. आणि एखादी व्यक्ती आहे ती मनुष्यत्वाला पावलेली आहे, मनुष्य देहात आहे, सुखरूप फळामध्ये असल्यानंतर सुद्धा दुःखरूप फुटक्रिया ज्या आहेत त्याच्या मागे लागलेल्या आहेत. म्हणजे मनुष्य किती दुःखी असतो आणि एखादा कुत्रा इतका सुखी असतो. एखादं झाड सुखी असतं, त्याला पाणी वगैरे सगळं मिळतं, त्याला कोणी काही त्रास देत नाही, काही नाही. म्हणजे अशा पद्धतीचंही झाड असतं की ज्याला पाणी वगैरे सगळं मिळतं. म्हणजे नरकफळात सुद्धा सुखफळ त्यांनी फुटक्रिया जोडून ठेवलेली आहे. तसंच नरकफळामध्ये दुःखरूप फुटक्रिया जोडून ठेवणं म्हणजे अशी आधड तरूसारखी वृक्ष होणं, किंवा मग या ठिकाणी जे काही गांधिया हिवरू कथन हे स्वामींनी सांगितलं, त्याला गांधिया म्हणजे गाठी गाठी झालेल्या आहेत, त्याचं दुःख त्याला होत आहे. स्वामी म्हणतात नरक फळामध्ये येऊन सुद्धा अवांतर दुःख, म्हणजे अवांतर ज्या फुटक्रिया जोडल्या, दुःखरूप फुटक्रिया, त्या त्याला इथे सुद्धा चुकल्या नाहीत आणि देवतेने सुद्धा चुकवल्या नाहीत. नरक फळाचं असलं तरी पण आता अजून दुःख भोग, म्हणजे दुःखी असलेल्या माणसाला अजून दुःख दिल्या जातं. म्हणजे एखादा पेशंट असतो ना, तो आधीच आजारी असतो, म्हणजे दुःखी असतो, त्याला आधीच त्या आजारपणाचा त्रास होत असतो आणि डॉक्टर येऊन काय करतात, इंजेक्शन हे करा, त्याच्या इकडे सलाईनसाठी त्याला इकडे सुई लाव, तिकडे सुई लाव, म्हणजे ते दुःख परत अवांतर दिल्या जातं. म्हणजे दुःखामध्ये दुःख, दुःखामध्ये दुःख, परत पैसे त्याचं बिल येतं, त्याचं वेगळं एक दुःख, ह्याला म्हणतात अवांतर अवांतर असं दुःख. हे सगळे फुटक्रिया दुःखरूप जोडलेले आहेत आणि त्या भोगाव्या लागतात. ते आपण भोगत 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 जात असतो. जी जी मग गोसावी गुंफे बीजे केले, आणि मग आमचे स्वामी गुंफेकडे बीजे करतात. आता या ठिकाणी याच लीळे संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की सर्वांगी माकोडे झोंबिनले असते. म्हणजे त्या झाडाचं, म्हणजे झाड असल्यानंतर, वृक्ष असल्यानंतर त्याला चीक निघत असतो कुठून तरी. एक प्रकारे असं समजा की ती झाडाची ती जखम असते आणि ते चीक येणं म्हणजे ते रक्त असतं त्या झाडाचं. तर ते पिण्यासाठी म्हणा किंवा ते प्राप्त करण्यासाठी अनेक मुंगळे जे आहेत, माकोडे आहेत, ते तिकडे झोंबलेले आहेत. म्हणजे खूप मुंगळे बघा, काही काही झाडांना खूप मुंगळे असतात आणि ते मुंगळे काय करतात, ते रस पित असताना त्या झाडालाही ते त्रास देतच असतील, होतच असतील त्या झाडाला त्रास. त्याच्यामुळे सुद्धा थबथबा गळत असेल, तो रस सारखा तिच्यातनं गळतो आहे, म्हणजे ते झाडाला ते वेदनादायकच आहेत. पुढे अजून एक तळटीपेमध्ये येते की सर्वज्ञ म्हटले परमेश्वरे विनाईसी दुःखे असती का. म्हणजे ही जी दुःख आहेत ही कशामुळे आहेत, देव नसल्यामुळे. म्हणजे परमेश्वराशिवाय ही दुःख आहेत बरं का. परमेश्वर जर का तुमच्या सोबत आहेत आणि तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेसोबत आहात, तुम्ही परमेश्वराच्या आचरणासोबत तुम्ही जर का आहात, तर तुम्हाला ही दुःख प्राप्त होणार नाहीत. परंतु परमेश्वरा व्यतिरिक्त तुम्ही जर का राहत असाल तर तुम्हाला ही सगळी दुःख प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून स्वामींनी आवर्जून सांगितलेलं आहे परमेश्वरे विनाईसी दुःखी असती का. बघा, देवाशिवाय जर का राहिला तर मग अशी दुःख भोगावी लागतात. जे देवाला धरून आहेत ते बरोबर मोक्षाला जाणार आहेत, ते वाहून जाणार नाहीत. नाथोबा वाहून जायला लागले, परंतु स्वामींनी त्यांना वाहून जाऊ दिलं नाही, कारण की त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं देवासाठी. देवाने त्यांना वाहून जाऊ दिलं नाही, त्यांना वाचवलं. आमच्या साधाईचा वाहून चालल्या डुबत होत्या, पण स्वामींनी त्यांना बुडू दिलं नाही, वाचवलं. कारण जे परमेश्वराच्या आवडीमध्ये बुडालेल्या व्यक्तीला पाण्यामध्ये बुडण्याची अनुमती नाही, देव नाही बुडू शकत त्यांना. तुम्ही म्हणाल बाईसा बुडाल्या की, पण बाईसांचा देह सापडला का, नाही सापडला. बाईसांनी पाण्यात उडी नाही मारली, परमेश्वराच्या आनंदमय स्वरूपामध्ये उडी मारली. त्याच्यामुळे त्यांचा देह तिथे तुम्हाला, म्हणजे तिथे शोधल्यानंतर तिथे ते भेटलं
नाही त्यांचा देह, हे लक्षात घ्या. आणि म्हणून देवासोबत जे आहेत ना ते तरणार आहेत, देवाशिवाय जे लोक आहेत ते मात्र बुडणार आहेत या दुःखामध्ये. हे दुःख प्राप्त त्यांना होणार, त्यांना मनुष्यत्वामध्ये पण दुःख प्राप्त होणार, जलदृपाचा लेप लागणार आणि स्थावराचा लेप, आणि ते चौकडीला सुद्धा जाणार आहेत. तुम्हाला जर काही दुःख नको असेल तर याचं उत्तर महादाईसांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. महादाईसांना निरय निरूपण ही लीळा जर का बघितली, महादाईसांना स्वामींनी नरकाचं निरूपण केलं आणि त्या ठिकाणी मग स्वामींनी सगळं सांगितल्यानंतर महादाईचा स्वामींना म्हणतात, देवा हे कुठल्याही प्रकारचे नरक आम्हाला झाले नाही पाहिजेत. तेव्हा स्वामी म्हणतात, येथीचे होई जैते चुके, म्हणजे तुम्ही जर का आमचे झालात तर तुम्हाला हे नरक होणार नाहीत. म्हणजे सरळ सरळ देवानी आपल्याला सगळ्यांना क्लीव दिलेला आहे, संकेत दिलेला आहे, उपाय सांगितलेला आहे. आता वेगळं परत काही याच्यामध्ये शंका कुशंका असण्याचं आपल्याला काही कारण नाही. नरक नको आहेत का, तर ते विडे ठेवल्याने तुमचे नरक चुकणार नाहीत बरं का. उटी उपार केल्याने तुमचे नरक चुकणार नाहीयेत. तुम्हाला परमेश्वराचं व्हावं लागेल, ज्ञान प्राप्त करावं लागेल, अनुसरण घ्यावं लागेल, विधिविधान सगळे करावे लागतील, देवानी सूत्रपाठात सांगितले ते, तर तुम्हाला पुनःसंबंध होईल, तर तुमची ही सगळी नरक चुकतील. चौकडीला सुद्धा जीव हा जाणार नाही, येथीचा जीव म्हणजे स्वामींचा जीव. परंतु परमेश्वर विनायची दुःखी असती का, जे परमेश्वरा व्यतिरिक्त लोक आहेत त्यांना अशी दुःख प्राप्त होतात. आणि भटोबास कांटाळले, म्हणजे भटोबासांना खूपच कसं तरीच वाटलंय सगळं ऐकून. सर्वज्ञ म्हटले, तुम्ही कांगा कांटाळले ती, म्हणजे एकदम त्रासिक झाले ते, की बापरे असं नरक होणार बरं. स्वामी म्हणतात, तुम्ही कशाला कांटाळता, म्हणजे तुम्ही कशाला असं एकदम अशा पद्धतीने तुम्ही तुमचे हावभाव केलेत. तुम्ही येत अनुसरले ती किंगा, तुम्ही आमच्या ठिकाणी अनुसरलेले आहात. हे कुणासाठी आहे, जे ननुसरलेले आहेत, जे अनुसरून ननुसरलेले आहेत, जे मुळातच अनुसरलेच नाहीत त्यांच्यासाठी म्हणून हे दुःख आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अनुसरले ती. अनुसरले अशी देवत्व त्रिंशत्व होणे नाही किंगा, अनुसरण ज्याने घेतलेलं आहे. जर का तुम्ही उदाहरण प्रकरण वाचलं तर अनुसरल्यासी ननुसरल्याची वचनं स्वामींनी थोडक्यात तिकडे आटपून टाकलेली आहेत. ननुसरती त्याची सृष्टी शून्य होय. परंतु अनुसरल्यासाठी काय आहे, कर्माची त्रिविधता होते आणि त्यांना दैवत्व त्रियंचत्व होणे नाही, म्हणजे देवता फळाला आणि नरक फळाला जाणे नाही. म्हणजे आपण बघितलं, स्वर्ग, नरक, कर्मभूमी आणि मोक्ष असे 4 विभाग आहेत. त्याच्यामध्ये अनुसरण ज्यांनी घेतलं ते नरक फळाला जात नाही, ते स्वर्ग फळाला जात नाही, ते मोक्ष फळाला जात नाही, ते मनुष्य देहामध्येच राहतात. म्हणजे ते इतर कुठल्याही देहात ते जाऊ शकत नाहीत. हा याच्यामध्ये फायदा आहे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी समस्त अनुसरण घेतलेल्या व्यक्तींना काय केलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांना त्यांचं आश्वासित केलेलं आहे त्यांना, की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं असं दुःख प्राप्त होणार नाहीत. आणि जे अनुसरण घेऊ इच्छिणारे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वामींनी हे वचन सांगून ठेवले, की अनुसरलेले आहात तर मग तुम्हाला हे दुःख होण्याचं काही कारण नाही. आणि ज्यांनी अनुसरण घेण्याचे अजून प्लॅन केलेला नाहीये त्यांच्यासाठी हे वाक्य आहे, की त्यांनी सुद्धा अनुसरणाची आता स्वप्न बघावीत आणि अनुसरण घडावं यासाठी देवाला विनंती करावी, त्यासाठी ज्ञान प्राप्त करावं, आचरण करावं आणि आपला जो मोक्ष मार्ग जो आहे तो आपण पार पाडावा. आजच्या या 25व्या सत्रामध्ये डोमीग्रामीच्या लीळा या सत्रात आपण उत्तरार्ध 116 क्रमांकाची तथा तरु दुःख निरूपण ही लीळा आज आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.